हॅलो स्टुडंट्स, आजचं लेक्चर आपण नवीन पॉईंट घेणार आहे. काल आपण 3 इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन, जनरल इक्वेशन्स ऑफ SHM शिकलेलो होतो. तिन्ही इक्वेशन लक्षात असतील तुमच्या. कोण x इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस 5. सेकंड इक्वेशन व्हीचं होतं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अँड थर्ड इज द ॲक्सिलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे इक्वेशन आपण 3 जनरल इक्वेशन मॅथमॅटिकल इक्वेशन्स घेतलेले होते. आता त्याच्यामध्ये आपण नवीन डेफिनेशन पाहणार आहे. 4 डेफिनेशन्स आहेत, म्हणजे नवीन नोटेशन्स आहेत. आपण ते मागच्या वर्षी साऊंड वेव्ह चॅप्टरमध्ये शिकलो होतो, पुन्हा याच्यामध्ये शिकणार आहोत. ॲम्प्लिट्यूड, हे जे ॲम्प्लिट्यूड आहे त्याला नोटेशन आहे ए. ॲम्प्लिट्यूड ए मीन्स द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, म्हणजे जेवढी त्या पार्टिकलची कॅपॅसिटी असते, म्हणजे आपली सुद्धा. ॲम्प्लिफायर आपण म्हणतो ना, म्हणजे आवाज वाढवण्यासाठी ॲम्प्लिफायरचं बटन असतं, तेच आहे ती. साऊंडमध्ये शिकलो, मिनिंग तेच आहे, फक्त आता SHM मध्ये आपण पुन्हा एकदा ती शिकणार आहोत. ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM, त्याचं ए, स्मॉल ए सुद्धा वापरला जातो. The maximum displacement of particle performing SHM from its mean position is called amplitude. Okay. O means the mean position, M is the positive extreme and N is the negative extreme. Mean position पासून P position पर्यंत x एवढं डिस्टन्स पार्टिकलने ट्रॅव्हल केलं. दिस इज द x इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. आणि त्याचं इक्वेशन आपण जनरल पाहिलेले ए साइन ओमेगा टी प्लस 5. ओके. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मीन्स प्लस ऑर मायनस 1. 1 इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट अँड 0 इज द मिनिमम डिस्प्लेसमेंट, असं आपण म्हणतो. मॅक्झिमा अँड मिनिमम. मॅथमॅटिकलमध्ये प्लस 1 इज मॅक्झिमम अँड 0 इज द मिनिमम. ओके. दिस इज द फर्स्ट डेफिनेशन. सेकंड डेफिनेशन आहे पिरियड ऑफ SHM. पिरियड मीन्स टाईम, त्याला नोटेशन पण काय आहे, कॅपिटल टी. द टाईम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड. म्हणजे वन ऑसिलेशन करायला जेवढा टाईम लागतो, दिस इज द टाईम पिरियड. ओके. टाईम पिरियडचं इक्वेशन काय आहे, फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2 पाई ओमेगा. दिस इज द इक्वेशन. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये ते पाहिलेलं होतं, तेच इक्वेशन आहे. फक्त ह्या चॅप्टरमध्ये व्हॅल्यू कशाची बदललेली आहे, ओमेगा. ओके. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, K/M. पण आपल्याला ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे, पण आपल्याला ती ओमेगा करून घेता येते, म्हणजे अंडर रूटमध्ये टाकतो आपण ती. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू K/M. K means the force per unit displacement and M is the mass of the particle. म्हणजेच ओमेगा स्क्वेअरला काय म्हणता येईल, ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, अशी ते थिअरॉटिकल मिनिंग आलं. म्हणजे सबस्टिट्यूशन आपण ओमेगाचं केलं तर ते काय येईल, T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M/K. दिस इज द टाईम पिरियड ऑफ द SHM. ओके. नेक्स्ट थर्ड इक्वेशन आहे फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. ही डेफिनेशन थर्ड आहे. नोटेशन त्याच्यासाठी काय आहे, N. सिम्पलेट डेफिनेशन काय आहे फ्रिक्वेन्सीची, द रेसिप्रोकल ऑफ द टाईम पिरियड. द रेसिप्रोकल मीन्स द 1/T. हा जो T आहे टाईम पिरियड, 1/T. द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाईम. म्हणजे एका याच्या वेळामध्ये पर युनिट टाईम, म्हणजे फॉर 1 सेकंडमध्ये, 1 मिनिटमध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट होतात, इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पार्टिकल. अँड टीची व्हॅल्यू म्हणजे सबस्टिट्यूट केली तर ती काय येईल, ओमेगा/2 पाई. म्हणजेच आपण ओमेगाची पुन्हा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, म्हणजेच काय, K/M. 1/2 पाई अंडर रूट K/M. अंडर रूट का आलेला आहे लक्षात आला, ओमेगा स्क्वेअरचीच व्हॅल्यू K/M आहे, म्हणजे ओमेगाची घेतली तर ती कशामध्ये येणार आहे, अंडर रूटमध्ये. ओके. नेक्स्ट डेफिनेशन आहे फोर्थ डेफिनेशन. ती काय आहे, फेज. फेज इन SHM. ओके. फेज इन
SHM. फेज मीन्स काय आहे? थीटा. फेज मीन्स थोडक्यात तो अँगल आहे, मॅथमॅटिकली आहे, तो अँगल मोजायचा आहे आपल्याला. थीटा इज इक्वल टूलाच काय म्हटलेले आपण? थीटा मीन्स द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटाची व्हॅल्यू काय आहे? ओमेगा टी प्लस फाय. वी कॅन बी used as the phase of SHM in the varies continuously with time. It will be called a phase angle. हा अँगल पार्टिकल पुढे पुढे गेला. आपण मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनची डायग्रॅम पाहिलेली आहे. ही डायग्रॅम लक्षात ठेवायची. ही फर्स्ट आहे मीन पोझिशन आणि ही प्लस एक्स्ट्रीम अँड मायनस एक्स्ट्रीम. हा जो पार्टिकल इथून इथे जाणार, इथून पुन्हा इथे, मग येणार निगेटिव्हला, पुन्हा इथे आल्यावर फर्स्ट ऑसिलेशन काय होणार आहे? कंप्लीट. म्हणजे आपण जिथून सुरुवात केली तिथं आल्यावर आपण एक फेरी पूर्ण झालो असं म्हणतो. म्हणजे पार्टिकल पहिल्यांदा पॉझिटिव्हला जाईल, पॉझिटिव्हपासून पुन्हा मीनला, मीनपासून निगेटिव्हला, निगेटिव्हपासून मीनला आला, तेव्हा वन ऑसिलेशन पूर्ण. म्हणजे ती फेज काय झाली? कंप्लीट झाली. मग वेगवेगळ्या फेज असणार आहेत. म्हणजे पार्टिकल इथून इथे गेला तर कितीचा अँगल झाला, इथून इथे आला तर कितीचा अँगल झाला. आता इथून इथे पार्टिकल गेला म्हणजे 90चा, कितीचा झाला. नंतर इकडून इकडे आला तर हा कितीचा, इथून इकडे गेला तर कितीचा अँगल. थोडक्यात असा आपण शोधायचा. म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 असेल म्हणजे पार्टिकल कुठे असणार आहे? मीन पोझिशनला. आपण हल्लोच नाही म्हणजे मीनला, म्हणजे अँगल किती आहे? 0. पार्टिकल इज ॲट ए मीन पोझिशन. थीटा इज इक्वल टू 180. 180 मीन्स कसा असेल? पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन अँड मूव्हिंग टुवर्ड्स द निगेटिव्ह. म्हणजेच इथे जाईल आणि पुन्हा रिटर्न इथं इकडे येईल, म्हणजे मीनला इकडे जाण्याची तयारी असेल. तो कितीचा अँगल असणार आहे? 180. थीटा इज इक्वल टू 90ला असेल तेव्हा पार्टिकल इज ॲट ए पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, म्हणजे इथपर्यंत आला, म्हणजेच हा कितीचा अँगल झाला? 90. ड्युरिंग फर्स्ट ऑसिलेशन असणार आहे. थीटा इज इक्वल टू 270. म्हणजे पार्टिकल इंडिकेट्स इज ॲट निगेटिव्ह एक्स्ट्रीम ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन. मीन्स इथे गेला 90, इकडून आला 180 आणि इकडे गेल्यावर 180 प्लस 90 किती झाला? 270. म्हणजे इथं लिहिलंय ना, पार्टिकल इंडिकेट्स इज ॲट ए निगेटिव्ह एक्स्ट्रीम ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन. असा त्याचा थोडक्यात मिनिंग येतो. आपण मोजताना सुद्धा एक झोका झाला, मोजतो कसा? पुन्हा पुढे जातो, मागं जातो, मागून मध्ये येतो, तेव्हा काय म्हणतो? एक असं मोजायचं असतं. पुढे गेला की एक, मागे गेला असा मोजायचा नाही. दिस इज द अँगल. फेज मीन्स काय आहे? दिस इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. आता आपण नेक्स्ट पॉईंट शिकणार आहे. हाही मॅथमॅटिकलच आहे. मॅथमॅटिकल म्हणण्यापेक्षा आपल्याला 3 इक्वेशन्स आपण जनरल पाहिले, त्याच्यातलं डिस्प्लेसमेंटचं जर इक्वेशन पाहिलं तर ते लक्षात असेल, आत्ताच आपण वापरलं. ते काय आहे? एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस 5. ओके. मग आता इक्वेशन आपल्याला काय सोडवायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. कंपोजिशन ऑफ 2 SHM हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. दोन वेव्ज आहेत, त्या एकत्र केल्या. आपल्याला तुम्हाला इंटरफरन्स पुढे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एक लक्षात येईल. 2 वेव्हचा काय मिळेल? आपण 2 जर एक्स प्लस एक्स केल्या तर त्याची वेव्ह 2 एकत्र केल्या तर वेव्हच तयार होते. तर इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, मग 2 घेतलेले आहेत आपण डिस्प्लेसमेंट, त्यांचा टाईम पिरियड कसा आहे? सेम, आणि अलॉंग द सेम पाथ आहे. फक्त त्यांचं काय असणार आहे की आवाज कमी, ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग ॲम्प्लिट्यूड डिफरंट आला म्हणजेच फेज काय आली? डिफरंट आली. मग इथे लिहिताना x1 आहे A1 ॲम्प्लिट्यूड फर्स्ट वेव्हचं साईन ओमेगा टी प्लस 5 आणि सेकंड आहे x2 इज इक्वल टू A2 साईन ओमेगा टी प्लस 5. दिस इज द सेकंड SHM. 2 आहेत हे अलॉंग अ सेम पाथ बट हॅव्हिंग डिफरंट ॲम्प्लिट्यूड अँड डिफरंट फेजेस. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय. रिझल्टंट म्हणजेच प्लस करायच्या, ह्या 2 एकत्र झाल्या, एकत्र ॲड झाल्या, म्हणजेच एकत्र मीन्स ॲड, ॲडिंग टू इच अदर वी गेट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. x1 प्लस x2 आपण हे प्लस करून घेतले, हे ब्रॅकेटमध्ये पुन्हा तेच इक्वेशन लिहिले. हे लिहिताना स्पेसिफिकरित्या लिहायचं, म्हणजे हे सोडवलं जातं. मॅथमॅटिकल आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या की हे सोडवणं अवघड जात नाही. तेच इक्वेशन आता x1चं इक्वेशन आहे ते इथं मी सबस्टिट्यूट केलेले.
इथे x2चं लिहिलेलं आहे. आता ते सोडवायचं म्हणजे काय, a1 sin ओमेगा टी याचा जो लॉ आहे तो सोडवण्याची पद्धत आहे. मॅथ्स असणाऱ्या मुलांना माहिती असेल. साइन ओमेगा टी प्लस 5 असा सोडवायचा. तो कसा सोडवायचा, साइन ओमेगा टी इंटू कॉस 5 म्हणजे हाच आहे साइन आणि नंतर कॉस. आता इथे हा ब्रॅकेट सोडवायचा. a1 पुन्हा a1 साइन इथं ओमेगा 2 होता, आता इथं काय घेतला, कॉस ओमेगा 2 इंटू साइन 5 म्हणजे हे फर्स्ट झालं फक्त सोडून. आता सेकंड सोडवायचं. इथं घेतलेलं मी ब्रॅकेट वेगवेगळे घातलेले आहेत. आता साइन इथं घेतलेला आहे, a2 लिहिला, साइन ओमेगा 2 कॉस 5 आणि प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन 5 बरोबर. हे दोन ब्रॅकेट वेगवेगळ्यामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायचे. सोडून घेतल्यावर काय, कॉमन काढून घ्यायचा. कॉमन काय काढायचा, साइन ओमेगा 2. इथे बघा हे दोन्ही ब्रॅकेट वेगवेगळे आहेत, हा वरचा आणि हा खालचा. यांच्यामध्ये काय आहे, साइन कॉमन आहे. साइन ओमेगा 2 कॉमन काढला. इथं काय राहिला, a1 कॉस 5 लिहिलाय मी इथं कॉस 5. पुढे काय शिल्लक राहिला मग, a1 साइन 5 प्लस a2 साइन 5 इथं काय काढला, ह्याच्यामधल्या दोन्हीतला काय काढला, कॉस ओमेगा टी इथं कॉमन काढला. ह्या दोन्हीतला कॉमन काय काढला, साइन. म्हणजे इथला बघून घ्यायचं, इथं लिहिलेला काय आहे, a1. आता साइन ओमेगा 2 कॉमन काढला म्हणजे काय शिल्लक राहिला, 5 आणि याच्यातला काय राहिला, a2 मधला साइन a2 इज इक्वल टू कॉस 5. ओके, हा साइन 2 काढला, इथला a2 हा लिहिला, प्लस प्लस एकत्र इथं आले. हे दोन्ही ब्रॅकेट केले. आता हे ब्रॅकेट पुन्हा पुन्हा लिहावे लागतात, म्हणून सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी हे जे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेटला काय म्हणायचं, आर कॉस सिग्मा. आणि हा काय आहे, सेकंड ब्रॅकेट आहे, याला आर साइन सिग्मा. ओके, नेक्स्ट आहे आर कॉस. आता आपल्याला हे दोन्ही इक्वेशन मिळाले, मग ते पुन्हा ह्या ब्रॅकेटमध्ये टाकलं म्हणजे ह्या ब्रॅकेटला काय लिहिले मी, आर कॉस सिग्मा इंटू साइन ओमेगा टी. ह्या ब्रॅकेटला काय लिहिलेले, आर साइन सिग्मा इंटू कॉस ओमेगा टी. आता याचा अर्थ काय येतो, ज्याप्रमाणे साइन ओमेगा टी प्लस 5 हे ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय केलं या पद्धतीने, त्याच पद्धतीचं हे आन्सर आलेले. म्हणजे साइन ओमेगा प्लस 5 आपण सोडवलं तर आन्सर काय मिळेल की साइन ओमेगा टी कॉस 5 प्लस साइन 5 इंटू कॉस ओमेगा टी असा आन्सर मिळेल. त्याचाच अर्थ आर कॉमन साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजे जे आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलं ते सिमिलर टू धिस एक्स डिस्प्लेसमेंट. म्हणजे आर मीन्स द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, a1 इज द ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड मीन्स द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम, आत्ताच आपण डेफिनेशन, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड रिझल्टंट. आपण असं म्हणतो थोडक्यात, ॲम्प्लिट्यूड सॉरी. ओमेगा टी प्लस 5, ओमेगा टी प्लस 5 फेज हा काय आला, ही आली फेज. म्हणजे आर इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, सिग्मा इज द इनिशियल फेज. ओके, आता हे आपल्याला इक्वेशन मिळालं SHMचं, कंपोजिशन ऑफ 2 SHM हॅविंग द सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. सेम पाथवरचे दोन कंपोजिट झाले SHM, तर त्यांचं इक्वेशन इज सिमिलर टू धिस 2 1. ओके, मग आपण आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर काढणार आहोत. तर आरची व्हॅल्यू काय असेल ते काढण्यासाठी हे जे पहिले दोन इक्वेशन आहेत त्यांचं स्क्वेअरिंग करायचं आणि देन काय करायचं, ॲड केलं. आणि स्क्वेअरिंग केलं म्हणजेच काय येणार, आर स्क्वेअर इज इक्वल टू, हे आपल्याला सिम्प्लिफाय होतं. मी डिरेक्टली लिहिलेली आहे, तुम्ही जर करून बघितलं मॅथ्सने तर हे काय अवघड नाही. a² कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे सिम्प्लिफाय कॅन्सल आउट होऊन आपल्याला इक्वेशन डिरेक्टली काय मिळतं, r1 इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 5 मायनस 5 आपण मागच्या वर्षी पॅरलोग्राम लॉ शिकलो होतो, त्याच्यामध्ये हे सिम्प्लिफाय केलं होतं. त्याच्यामुळे इथं सोडवलेलं नाही आहे, पुस्तकात पण नाही, पण तेव्हा सोडवलं होतं. हे दोन इक्वेशन स्क्वेअर करून घ्यायचे, यांचं स्क्वेअरिंग बोथ द साईड अँड देन ॲड.
we get this equation, and then r is equal to, then it is the square root. हा स्क्वेअर रूट मध्ये आला, and this is the equation of the r means the resultant amplitude. resultant amplitude चे हे इक्वेशन आहे. त्याचप्रमाणे आपण इनिशियल फेजचे इक्वेशन काढण्यासाठी पुन्हा तेच इक्वेशन घ्यायचे, मगाशी इक्वेशन आर कॉस, म्हणजे हेच आर कॉस सिग्मा अँड आर साइन सिग्मा किंवा डेल्टा. ओके, सिग्माच्या ऐवजी डेल्टा म्हटलं तरी चालेल इथे मगाशी. तर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, 1/2 केलं म्हणजे साइन बाय कॉस काय आला टॅन, आर आर गेट कॅन्सल, इथं काय आला हा डेल्टा. आणि मग काय झाला तेच इक्वेशन साइन A1 साइन फाई प्लस A2 साइन फाई 2, A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. मग हे इक्वेशन आलं. आपल्याला फेज अँगल घ्यायचा आहे इज इक्वल टू टॅन, इकडे गेल्यावर काय होतो टॅन इनव्हर्स, पुन्हा तेच इक्वेशन जसेच तसं इथं लिहिलेलं आहे. अँड धिस इज द इनिशियल फेज ऑफ द SHM. येते लक्षात, मग असे आर इज इक्वल टू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड अँड धिस इज द इनिशियल फेज. दिस नोटेशन इज फॉर द इनिशियल फेज. ओके, मग इनिशियल फेज मीन्स अँगलच असतो. मग धिस फेज फाय 1 मायनस फाय 2 आहे, तो जर 0 असेल अँगल म्हणजे मेन पोझिशनला, तर कॉस्टची व्हॅल्यू काय येते, आरचं इक्वेशन तुमच्या लक्षात असेल, आर इज इक्वल टू आपण इथं सोडवलेले अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 इंटू कॉस फाय 1 मायनस फाय 2. त्याच्यातला फाय 1 हा अँगल 0 झाला तर कॉस्टची व्हॅल्यू काय येईल 1, म्हणजे हे ब्रॅकेट काय आलं 1, म्हणजे शिल्लक काय राहणार आर इज इक्वल टू धिस इक्वेशन 2. आणि आपल्याला मॅथमॅटिकल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा लॉ सोडवता येतो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. त्याप्रमाणे काय आला मग आपल्याला प्लस ऑर मायनस A1 प्लस A2 आर इज इक्वल टू आला. आणि A1 इज इक्वल टू A2 असेल तर इज इक्वल टू ए, मीन्स आर इज इक्वल टू काय येणार 2a. म्हणजे A1 A2 इथं काही एच घातला, इथं ए प्लस ए मीन्स काय आला 2a. जर हा फाय 1 फाय 2 हा जर फेज अँगल 90चा असेल तर कॉस 90 काय असतो 0, म्हणजे टोटल ही टर्म काय झाली, पुढची ही इथपर्यंत टर्म 0 झाली. म्हणजे काय राहिला फक्त A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर, म्हणजे A1 प्लस A2 म्हणजे 2a झाला. म्हणजेच काय झाला 2 अंडर रूट झाला, ए स्क्वेअर मीन्स ए ब्रॅकेटच्या बाहेर आला, म्हणजे अंडर रूट 2 इंटू ए. लॉगॅरिदमली रूट 2ची व्हॅल्यू काढता येते इंटू ए. असा इक्वेशन तुम्हाला मल्टिपल चॉईसला येतो. असा येत नाही, तुम्ही म्हणता अंडर रूट 2 ए शिकवलेला असतो, पण मग आता तुम्ही काढून बघायचं रूट 2 म्हणजे लॉगॅरिदमही आठवेल तुम्हाला. उद्या मी सांगेल नसलं आलं लक्षात तर रूट 2ची व्हॅल्यू लॉगॅरिदममध्ये पाहायची. आपण प्रॅक्टिकलला मागच्या वेळी मी तुम्हाला काढून दाखवलेली होती तेव्हा रूट 2. नेक्स्ट थर्ड फाय 1 मायनस फाय 2 इज इक्वल टू अँगल 180चा असेल तर कॉस 180 किती असतो -1, म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय येणार आहे 0. ओके, म्हणजे पूर्ण टोटली टर्म काय होईल मायनस टर्म येईल ती, आणि मायनस ए म्हणजेच काय झाला 0. म्हणजेच रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तुम्हाला 180 अँगलला काय असेल 0, 90ला किती असेल रूट 2a, आणि 0ला ॲम्प्लिट्यूड काय असेल मॅक्झिमम असणार आहे. ह्या 3 फेजेस आहेत, येते लक्षात. ह्या सर्व टर्म मॅथमॅटिकल्स आहेत. ह्या सोडवताना फक्त इक्वॅलिटीच्या खाली इक्वॅलिटीची साईन करून व्यवस्थित सोडवत आणल्या तर लिहिताना अजिबात चुकत नाही. आणि साइन ओमेगा टी प्लस फाई हा लॉ तुम्हाला मॅथमॅटिकली माहिती असेल तर इक्वेशन सोडवणं अजिबात अवघड जात नाही. हा पाठांतराचा एक भाग आहे, सरावाने हा येतो. ओके, थँक्यू.